नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आम्हाला खायचे होते इडली आणि डोसे. त्याच्यासाठी इथं चटणी करून घेऊया. मम्मीने इथं बटाटे उकडत टाकले, नंतर इथे कोथिंबीर, मिरच्या, नंतर इथे शेंगदाणे आणि खोबरं घेतलंय आणि त्या मिक्सरला बारीक करून घेऊया. नंतर त्याला पातेल्यामध्ये फोडणी देऊया. जिरे, मोहरी, कढीपत्ता. नंतर ते वाटण घालून घेऊया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपल्याला तसं पाहिजे तसं पाणी घालूया. आपली शेंगदाण्याची चटणी रेडी झाली आणि आपल्याला बटाट्याची चटणी करायची. आता इथं कढई ठेवली, त्याच्यात तेल, जिरे, मोहरी घालूया. नंतर थोडासा कढीपत्ता टाकूया आणि मिरची आणि आलं लसूणची पेस्ट केली ते पण आपण त्याच्यात घालून घेऊया आणि चांगलं फ्राय करून घेऊया. थोडंसं त्याच्यात चवीनुसारचं मीठ टाकूया. थोडीशी हळद घालूया, हलवून घेऊ. त्याच्यात शिजलेले बटाटे टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊ. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू. आपली बटाट्याची चटणी रेडी. आता नंतर आपण इडली करायला घेऊया. इडलीच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊया. नंतर त्याच्यात अर्धा लिंबू टाकून घे. मम्मीने तर रात्रीच पीठ तयार करून घेतलं. नंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया, मग त्या इजी निघून जातात. नंतर 15 मिनिटासाठी त्याला वाफायला ठेवूया. तुम्ही बघू शकतात इथं आपण वाफायला ठेवतोय. आता झाकण लावून घेऊया. आता आपल्या इथं चटणी रेडी आहे. आता आपण डोसे करायला घेऊ. त्यामध्ये थोडंसं बटर टाकूया. मला खूप आवडतं बटर. नंतर आपण डोसा करायला घेऊया. आपल्या इडल्या खूप छान झालाय, सॉफ्ट सॉफ्ट. आता आपला डोसा पण रेडी झालाय. नंतर मी अक्षय दीदीने, पप्पानी, सई दीदीने छानपैकी एन्जॉय केलं आणि खूप टेस्टी झालं होतं. तर भेटूया